शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक आमदार यांच्या समवेत नामदार पंकज भोयर, राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पत्र। राज्यातील शिक्षक शिक्षकेतराचे डिजिटायझेशन करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत। त्या लक्षात घेऊन मार्च 2026चा अडकलेला वेतन वेळेत करावा व डिजिटलायझेशनचे काम पूर्ववत होईपर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यावी व कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये। अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीचे समायोजन जोपर्यंत दुसऱ्या शाळेत होत नाही तोपर्यंत जुन्याच शाळेतून वेतन काढण्याची व्यवस्था करावी। तसेच आदिवासी विभागात काम करणाऱ्या खाजगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस पाहता जनगणना करताना अनेक नागरिक हे मूळ गावी गेलेले आहेत। त्यामुळे शिक्षकांना जनगणना करताना माहिती संकलन करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतोय किंवा नागरिक घरी नसल्यामुळे पुन्हा जनगणनेसाठी त्याच घरी जावे लागेल। हा त्रास टाळण्यासाठी जनगणना करण्याचा कालावधी 1 जून ते 10 जूनपर्यंत करावा। BLOचे काम करताना आजारी असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामकाजातून तात्काळ कार्यमुक्त करावे। संच मान्यता दुरुस्तीमुळे राज्यातील अनेक शाळांचे वेतन प्रलंबित आहेत, त्याकरिता संच मान्यता तात्काळ दुरुस्त करून मिळावी। अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत संच मान्यता संदर्भात जी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये जे निकष ठरले होते त्यानुसार संच मान्यता रिवाईज केल्याशिवाय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करू नये व त्यांचा वेतन सुरळीत चालू ठेवावा। शाळा तेथे मुख्याध्यापक असावा। याकरिता शासनाने यापूर्वी 19 सप्टेंबर 2024 नुसार मुख्याध्यापकांना संरक्षण दिले आहे। विद्यार्थी संख्या जरी कमी झाली असल्यास मुख्याध्यापकांना त्याच शाळेमध्ये वेतन श्रेणीला संरक्षण देऊन त्याच विद्यालयात मुख्याध्यापकांना ठेवून सेवानिवृत्तीपर्यंत वेतन संरक्षण देण्यास योग्य ती कार्यवाही करावी। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीच्या या ज्वलंत समस्या तात्काळ सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शासनाकडे पाठपुरावा चालूच आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।